जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्या पर्यावरण विभागातर्फे हिरानंदन इस्टेट ठाणे इथे जैवविविधता उद्यानात शाडू मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। यावेळेला आयोजित कार्यशाळेत मूर्तिकारांच्या मार्गदर्शनाखाली शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचं प्रात्यक्षिक देण्यात आलं। या कार्यक्रमाला पालिका आयुक्त सौरभ राव, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान उपस्थित होते। यावेळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची गरज अधोरेखित करत शाडू मातीच्या मूर्तींचा वापर वाढवण्यासाठी जनजागृती करण्यावर भर दिला। पर्यावरणपूरक साहित्य आणि शाडू माती वापरणाऱ्या मूर्तिकारांना पालिकेकडून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर जागा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे। इच्छुक उमेदवारांनी 15 जूनपर्यंत संबंधित प्रभाग समिती कार्यालयात अर्ज करावेत। प्राप्त अर्जांची छाननी करून 15 जुलैपर्यंत उपलब्धतेनुसार जागा आणि शाडू माती विनामूल्य देण्यात येणार आहे। पालिकेच्या महिला बचत गटाच्या प्रयोगशाळेत मूर्तिकारांसाठी 12 टन शाडू माती उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसंच आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी शाडू मातीपासून मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळा, जनजागृती कार्यक्रम आणि पथनाट्यांचं आयोजन करण्यात आलं आहे। जुलै 2024 पासून शाळांमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात येणार असून ऑगस्ट महिन्यापासून गृहनिर्माण संस्था आणि सोसायट्यांमध्ये शाडू मातीच्या मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी सांगितलं।